तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत iQOO 13 5G चा अनबॉक्सिंग. आपल्यापाशी आलेला आहे iQOO 13C 5G. तर या फोन मध्ये आपण बघणार आहोत की याचे अनबॉक्सिंग आणि याच्यामध्ये जी कूल डिझाईन सोबत आपल्याला आलेला आहे असा मोबाईल चायनावरून आलेला हा सर्वात iQOO 13C 5G. iQOO 13 5G याच्यामध्ये बघू शकता कॅमेऱ्याच्या कडेने किती अशी कूलशी लाइटिंग आहे आणि असा जो प्रीमियम ग्लास मध्ये आपण याची आज अनबॉक्सिंग पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपण अनबॉक्सिंगला. तर आपण अनबॉक्सिंग करताच आपल्याला पहिल्यामध्ये येतो कव्हर, पुन्हा 120 वॅटचं चार्जर, पुन्हा टाइप सी केबल, नंतर याच्यानंतर आपला मोबाईल येतो. याच्यामध्ये आपल्याला खूप अशी डिझाईन बघायला भेटतात आणि याच्यामध्ये आहे ना जो प्रीमियम लुक मध्ये आपल्याला दिसायला मिळतो. तर आपण बघू शकता अशा iQOOच्या डिझाईन मध्ये चायनाहून आलेला आपल्याला iQOO 13 5G हा मोबाईल आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये भेटून जाईल. आणि हा जी लाईट आहे तुम्ही ती बघू शकता अशी खूपशी डिझाईन मध्ये बॅक कार्बोनेट मध्ये अशी खूप iQOO 13 5G मध्ये आलेली अशी लाईट आहे. याच्यामध्ये आपल्याला कॅमेरा, बॅटरी बॅकअप व इतर सर्व गोष्टी आपल्याला भेटून जातील. हाय परफॉर्मन्स किंवा एनी टास्क आपण करू शकतो याच्यावरती. आणि याची थिकनेस म्हणलं तर अशी थिकनेस आपण पाहिली नसेल. ड्युअल आपल्याला साऊंड भेटणार आहे. या साऊंड मध्ये आपल्याला IP69 ची रेटिंग भेटणार आहे. तर एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला टाइप सी पोर्ट भेटणार आहे आणि याची आपण बघू शकता 7.68 ची कर्व AMOLED फ्लॅट डिस्प्ले आहे. 144 हर्ट्झ आणि आपण याच्यामध्ये कोणतीही मूवी एनी वेब सिरीज आपण याच्यामध्ये खूप अशा इम्पॉर्टंट ह्याच्याने बघू शकतो. HDR10+ ची आपल्याला 1.7 बिलियन ची आपल्याला ग्राफिक भेटून जाते. याच्यामध्ये आपण स्मूथली गेमिंग किंवा एनी फीचर्स ऑफ आपल्या या मोबाईल मध्ये भेटून जातील. हा आपण बघू शकतो 120 मेगापिक्सलचा हा आपल्याला एनी स्मूथ मध्ये रिफ्रेशमेंट देणारा हा मोबाईल आहे. पीक ब्राईटनेस याची 124 याच्यापर्यंत आहे आणि याची आपली क्वालिटी जर म्हणचाल तर 1000. तर आपण बघू शकता याच्यावर स्क्रीन मध्ये फिंगर आहे आणि याची किती स्मूथली फिंगर होतो. याच्यामध्ये आपण स्क्रोल डाऊन केलं किंवा एनी कोणते ऍप्लिकेशन आपण याच्यामध्ये इन्स्टॉल करू शकतो. आणि याची जर कॅमेऱ्याचं माहिती असाल तर या कॅमेऱ्यामध्ये 50 मेगापिक्सलचा व्यवस्था सोनीचा कॅमेरा वापरलेला आहे. आणि तर नाही तर आपल्याला फ्रंटला पण 164 मेगापिक्सलचा कॅमेरा वापरलेला आहे. आणि याच्यामध्ये जे पोर्ट्रेट आहे त्यात कलर सोनी ISOचा 921 मेगापिक्सलचा कॅमेरा आपल्याला याच्यात वापरायला भेटतो. आणि तरच नव्हे तर मेगापिक्सल JWJ1 हे आपल्याला अशा कूल डिझाईन सोबत आपल्याला हा iQOO 5G मोबाईल आपल्याला भेटून जातो. आणि जे हे पोर्टल आहेत ते टेलिमॅक्स आपण 2x 3x पर्यंत झूम केले तरी काय फोटो आपल्याला फाटत नाहीत. आणि एवढंच नव्हे तर हा जे फोटो आहे ते फोटो आपल्याला खूप अशा कूल डिझाईन सोबत आणि कलर मध्ये आपल्याला भेटून जातील. जर या मोबाईलच्या परफॉर्मन्सचं बोललो तर आपण स्नॅपड्रॅगन 8 Gen 4 असा आपल्याला याच्यामध्ये प्रोसेसर मिळणार आहे. आणि हा प्रोसेसर इतका तगडा आहे आणि त्याची स्कोर याचा अशी फुल आपण गेमिंग करू शकतो. PUBG, फ्री फायर एनी कोणताही गेम आपण बिना लॅगचा आपण खेळू शकतो. आणि याचा जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स असा खूप जास्त हे झालेला आहे. आणि आपण याच्यामध्ये बघू शकता PUBG किती स्मूथ मध्ये चालतं. आणि याची जर रॅम म्हणली तर LPDDR ची रॅम आहे. आणि आपण याच्यामध्ये स्मूथनेस मध्ये आपण हा मोबाईलला टक्कर देणारा 50-60 हजारच्या टक्कर मध्ये देणारा हा मोबाईल दिसत आहे आपल्याला. आणि याची जर व्हॉल्यूम जर बघितली आपण तर याची व्हॉल्यूम आपण असा तगडा असा साऊंड येणार आहे. डबल याचा व्हॉल्यूम असणार आहे. आणि याची जर बघायला गेलं तर हा मोबाईल आपल्याला 6000 mAh बॅटरी बॅकअप सोबत 120 फास्ट वॅट सोबत आपल्याला येणारा हा पहिला मोबाईल आहे. आणि iQOO 13 5G हा मोबाईल आपल्याला कमीत कमी 6100 mAh ची बॅटरी बॅकअप देऊन जातो आणि 120 वॅटचा चार्जर देऊन जातो. आणि iQOO 13 हा आपल्या भारतामध्ये लवकरच येणार आहे. 3 डिसेंबर आपल्या इंडियाला लॉन्च होणार आहे. आणि याची क्वालिटी जर बघितली तर खूप अशी हायर क्वालिटी होणार आहे iQOO 30 ची. असा आहे आपला iQOO 30C. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जावा. आणि आज हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा.